याच्यामध्ये खोबरं मी भाजून टाकलं, कांदा खोबरं, हिरवी मिरची भाजली आणि लसणाच्या पाकळ्या आहे आणि हे त्याच्यामध्ये धणे पण भाजून टाकलेले. आता हे मिक्सरमध्ये आपण ग्राइंड करू. हाय हॅलो प्रेस द लॉर्ड, नॉईस मॉम मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी आशीर्वादाचं ही शेषीच्या चटणी आजची रेसिपी होती चण्याची भाजी. टमाटा टाकू तेलामध्ये, तेल पहिले तापवून ठेवलं तुम्ही, त्यामध्ये कढीपत्ता टाकू. आता हे टमाटा आणि कढीपत्ता परतून झाला. याच्यामध्ये खोबरं आणि हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि धनेने का ते भाजून टाकले त्याच्यामध्ये. थोडंसं तेलामध्ये सगळं ते वाटण टाकू आपण. ते चांगलं परतायचं. हे चांगलं परतवलं का त्याच्यामध्ये प्रवीण मसाला, आपला घरचा मसाला टाकायचा. सगळं एकजीव करायचं. हिंग मसाला एव्हरेस्टचा तो टाकायचा. याच्यामध्ये मी पहिलेच कुकरला शिट्ट्या दिल्या त्या, आणि त्याच्यामध्ये नाही काही मीठ आणि हळद टाकून उकळून घेतलेली 2-3 शिट्ट्या दिली. आणि आता हे त्याला मसाला तरी सुटल्या मग आपण याच्यामध्ये टाकूया. ही आली चांगली. आणि आता हे काबुली टाकून बॉईल केलेले कुकरमध्ये. आणि आता हे परत राहिलेलं वाटणाचं पाणी त्याच्यामध्ये मिक्स करू. लाईक करायला शेअर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आता मीठ टाकू आपण त्याच्यामध्ये. मला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता 1 चमचा मीठ टाकले मी याच्यामध्ये. आपण आता उकळायला गॅस बंद करू. बघा आपली हरभऱ्याची भाजी आणि सोबत एक कांदा आणि बाजरीची भाकर गरम गरम. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.